जोडून या कर चरणी ठेविला माता परिसावे विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाये मजकड पंढरीराया वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापासी अनाथा जीवाचा तुकाच कैवारी ऐशी चराचरी बिदावळी माझे चित्त तुझे पायी राय ऐसे करी काही धरोनिया बाई भवा तारे दातारा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडियत्या भाव पुरावी वासना अंतिते अपना पासी नवे विठल विठल प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण देहो निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग पण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परम पूजनीय परम आदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने संत सकल महात्मा महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी कैलासवासी सुमनबाई अण्णासाहेब पटेल गिरमे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे। सयाजी काशीनाथ पाटील दहाळ जावई आहे आणि जावयाच्याच असणाऱ्या मार्फत मातोश्रींचा या ठिकाणी श्राद्ध विधी होत आहे। त्याचप्रमाणे 5 मुली आहे। उषाताई, संगीता पांढे, त्याचप्रमाणे संगीता, गंगा भागीरथी, पुष्पाताई आहे, मंगलताई आहे, शारदाताई आहे। समस्त मातोश्रींचा असणारा परिवार आहे। 5 मुली आहे आणि जावयाने मातोश्रींचा असणारा श्राद्ध विधी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सयाजी दादांना या ठिकाणी धन्यवाद देईल। आई वडिलांचं श्राद्ध कोणी करत नाही, परंतु सयाजी दादांनी या ठिकाणी आपल्या सासूबाईचं श्राद्ध केलं। विठाला विठाला या कलियुगाच्या प्रवाहामध्ये आई वडिलांना देण्याकरता वेळ नाहीये माणसाजवळ। आई वडिलांचं श्राद्ध विधी घालण्याकरता वेळ नाहीये माणसाजवळ, परंतु या ठिकाणी आमचे सयाजी दादा यांनी आपल्या असणाऱ्या सासूबाईचं म्हणजे आपल्या सौभाग्यवती सौ श्री संगीताताईंच्या मातोश्रींचा या ठिकाणी श्राद्ध विधी आहे आणि म्हणून श्राद्ध विधीच्या निमित्ताने असणारा घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि 1 वर्षानंतर जो विधी शास्त्राने करायचा सांगितलेला आहे त्या विधीला श्राद्ध विधी असं म्हणतात। पितृऋणातून मुक्त होण्याकरता जो विधी केला जातो त्याला श्राद्ध असं म्हणतात। श्राद्धयुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो त्याला श्राद्ध म्हणतात। पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्धयुक्त अंतकरणाने जो विधी शास्त्राने सांगितला त्या विधीला श्राद्ध विधी म्हणतात, त्या विधीला पिंडदान म्हणतात। विठ्ठल विठ्ठल जर हा विधी नाही केला तर काय होतं आणि केला तर काय होतं? नाही केला तर काही फरक पडेल का? परंतु जर नाही केला तर पितरांचं पतन होतं आणि पितरांचं पतन झालं की महाराज संपूर्ण कुळाचं पतन होतं आणि पितरांचं पतन झालं की पितर हे नरकाला जातात आणि नरकाला गेल्यानंतर पितर हे शाप देतात आणि म्हणून घरामध्ये पितृदोष घडला जातो। म्हणून हा विधी करायचा सांगितला, याला पुरावा आहे श्रीमद भगवत गीता बरं का।
गीतेच्या प्रथम अध्यायामध्ये महाभारताचा युद्धाला प्रारंभ होणार आहे. पांडवांचं सैन्य आहे 7 अक्षयणी, तर कौरवांचं सैन्य आहे 11 अक्षयणी. कुरुक्षेत्रावर 18 अक्षयणी सैन्य एकत्रित जमलेलं आहे. काही क्षणामध्ये त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ होणार. तेवढ्यात अर्जुनाने सांगितलं, देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. ऋषिकेशम तदा वाक्य, भगवान हे ऋषिकेशा स्थापयित्वा रथ उत्तमम, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध भगवंताने नेऊन उभा केला. महाराज एका बाजूला आहे पांडवांचं सैन्य, तर दुसऱ्या बाजूला आहे कौरवांचं सैन्य. आणि कौरवांचं सैन्य जेव्हा अर्जुनाने बघितलं तर कौरवांच्या सैन्यामध्ये भीष्माचार्यांकडे अर्जुनाची दृष्टी गेली. महाराज द्रोणाचार्यांकडे, कृपाचार्यांकडे दृष्टी गेली. तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. भगवान सांगतात, अर्जुना युद्ध करावा लागेल. अर्जुन म्हणतो, देवा ज्यांनी मला अंगा खांद्यावर वाढवलं खेळवलंय, ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलोय, ज्यांनी मला धनुर्वेद दिला आणि ज्यांनी मला माझ्या संस्कृतीचं ज्ञान ज्यांनी दिलं, त्यांच्यावर मी बाण सोडावा, त्यांच्याबरोबर मी युद्ध करावं. आणि म्हणून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. महाराज अर्जुनाचा अंतःकरण हे सदगतीत झालं. सर्व अंगावर रोमांच उभे राहिलेले आहे. डोळे भरून आले, कंठ दाटून आला, अंतःकरण सदगतीत झालं. सर्व शरीराचं कापर होतंय आणि अर्जुनाच्या हातामधला गांडीव धनुष्य गळून पडला. महाराज आणि अर्जुन म्हणतो, देवा नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वाह. अर्जुन म्हणतो, देवा नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वाह. स्वजनांचा वध करून हे रक्तरंजित राज्य मला नकोय. नकांक्षे विजयम कृष्ण, हे कृष्णा मला विजयाची आकांक्षा नाहीये. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, मला राज्याचं सुख देखील नकोय. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, मला राज्याचं सुख नकोय. आणि म्हणून अर्जुन रथाच्या खाली जाऊन बसला. दोन्ही असणाऱ्या गुडघ्यामध्ये आपलं डोकं घातलेलं आहे. अर्जुन युद्ध करायला नाही म्हणतोय. अर्जुन देवाला म्हणतोय, जर देवा जर हे महाभारताचं युद्ध या ठिकाणी जर झालं तर अनेक सैन्यांचा वध होईल, अनेक सैन्यांचा वध होईल, अनेक राजा महाराजांचा वध होईल. आणि अनेक राजा महाराजांचा, अनेक सैन्यांचा वध झाल्यानंतर अनेक स्त्रिया विधवा होतील. विधवा झालेल्या स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतील आणि परपुरुषाशी संबंध ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जी संतती निर्माण होते त्या संततीला वर्णसंकर संतती म्हणतात. महाराज कुलक्षय प्रणश्यन्ते कुलधर्मा सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृष्ण धर्मोऽभिव्यक्त्युत. कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृष्ण धर्मोऽभिव्यक्त्युत. वर्णसंकर संततीला पिंडदान करण्याचा अधिकार नाहीये. परजातीचा पुरुष आणि परजातीची स्त्री असेल आणि दोघांच्या संयोगातून जी संतती निर्माण होते त्या संततीला शास्त्र पिंडदान करण्याचा अधिकार देत नाही. आणि जर पिंडदान क्रियाचा अधिकार त्याला दिला गेला नाही तर पिंडदान क्रियाचा लोप होईल. आणि प्रिय पिंडदान क्रियाचा लोप झाल्यानंतर काय होईल? संकरा नरका यैव कुलघ्नानं कुलस्त्य पतंती पितरो येषां लुप्त पिंडोदका क्रिया. पिंडदान क्रियाचा लोप झाला तर संकरा नरका यैव, संकर झाल्यामुळे पिंडदान क्रियाचा लोप होईल आणि पितरांचं पतन होईल. संकरा नरका यैव कुलघ्नानं कुलस्य च पतंती पितरो येषां लुप्त पिंडोदका क्रिया. हा पिंडदान क्रियाचा लोप झाला तर पितरांचं पतन होईल. संकरा नरका यैव म्हणजे संकर वर्ण संकर संततीला पिंडदान करण्याचा अधिकार नाही. जर त्यांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही तर मग कशाचा लोप होईल? पिंडदान क्रियाचा लोप होईल. आणि पिंडदान क्रियाचा जर लोप झाला तर काय होईल? पितरांचं पतन होईल. आणि म्हणून या ठिकाणी पिंडदान क्रियाला फार महत्व दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सासूबाईच्या नावाने या ठिकाणी आमचे सयाजी दादांनी पिंडदान विधी या ठिकाणी सकाळी केलेला आहे. आणि त्या निमित्ताने असणारी ही 2-5 मिनिटं भगवान परमात्म्याची सेवा आहे, निमित्त आहे श्राद्ध विधी. आणि श्राद्ध विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मातोश्रीवर प्रेम करणारे आणि त्यांच्या मुलीवर प्रेम करणारे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल
सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या परिसरातील भूषण आमचे गायनाचार्य उत्कृष्ट असे शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या बरोबर नेहमी असतात आमचे कैलास आबा आहे, त्याचप्रमाणे आमचे दादा महाराज रंजळे यांच्या बरोबर किंवा तात्यांच्या बरोबर नेहमी साथ करतात, तीही या ठिकाणी उपस्थित आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ चितळीकर या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त ग्रामस्थ चितळीकरांना धन्यवाद, भजनी मंडळाला धन्यवाद. आणि उत्कृष्ट असणारी ज्यांची संसिस्टीम आहे परिसरात नव्हे तर आपल्या संपूर्ण गंगथडी मध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे असे असणारे आमचे मुकुंददादा म्हैस यांना सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. गुरुवर्या महाराजांचा कार्यक्रम असला म्हणजे नेहमी परिसरामध्ये त्यांची संसिस्टीम असते आणि म्हणून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर त्यांची श्रद्धा विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संसिस्टीमचं नामकरण देखील सद्गुरू संसिस्टीमच केलेलं आहे आणि म्हणून मुकुंददादांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. भजनी मंडळाला धन्यवाद. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज गोदावरी धामसरला बेटचे असणारे विद्यार्थी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण श्री विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. मुकुंददादाचा आग्रह होता आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांना पुनश्च धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचा स्वभावाचं वर्णन करता तुकोबराय म्हणतात, कसा आहे माझा देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कसा त्याचा भाव आहे, कशी त्याचं प्रेम आहे. जशा भक्ताच्या अंतकरणामध्ये देवाविषयाचा जो भाव आहे तोच भाव महाराज भगवंताच्या अंतकरणामध्ये देखील आहे बरं का. तोच भाव जसा भक्त मला भसतो तसा देव म्हणतो मी सुद्धा त्याला तसाच भसतो. तसाच भसतो म्हणजे कसा भसतो. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धा याची तुम्ही तस्य तस्य चलम श्रद्धा तामे विदधाम्यम. भगवंत गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये म्हणतात यो यो याम याम तनुम भक्त. भगवान सांगतात अर्जुना यो यो याम याम तनुम भक्त, जशी भक्ताची श्रद्धा असेल तशाच प्रकारची माझी सुद्धा श्रद्धा भक्तावर असते. आणि म्हणून भक्ताचा जसा भाव यो मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम. भगवान सांगतात अर्जुना जो मला जसा भसतो तसाच मी त्याला भसतो. म्हणजे तुकोबरा म्हणतात माझ्या विठोबाचा भाव कसा आहे, माझ्या विठोबाचं प्रेम कसं आहे. जेव्हा भावाने तो देव मला संतांच्या घरी काम करतो आणि गुरु म्हणून सर्वांना तो उपदेश करतो आणि म्हणून जेव्हा गुरु होतो तेव्हा अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करतो आणि जेव्हा देव होतो तेव्हा महाराज त्या भक्तांची सर्व कामे करतो. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात माझ्या विठोबाचा कसा भाव आहे, कसा प्रेम आहे. प्रथम चरण माझ्या विठोबाचा
विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मग तो देव कोणा करता आणि गुरु कोणा करता झाला महाराज. देव म्हणून त्याने काय केलं. देव होऊन महाराज एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपामध्ये 36 वर्ष कावाडीने पाणी भरलं. देव म्हणून संत सावता महाराजांच्या शेतामध्ये महाराज तो खुरपू लागतो. देव म्हणून सज्जन कसयाला मांस विकू लागतो. देव म्हणून महाराज तुकोबरायांच्या मिरच्या विकू लागतो महाराज. देव म्हणून तुकोबरायांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढतो. देव म्हणून महाराज चोखोबरांच्या धर्मपत्नीचा बाळतपण करतो. धर्मपत्नीचं बाळतपण केलं महाराज. देव म्हणून संतांची कामे केली. देव म्हणून संत महात्मा महापुरुषांच्या घरी तो काम करतो. देव म्हणून आणि अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करतो महाराज तो गुरु म्हणून. मग अर्जुनाचे घोडे धुंदले. देव म्हणून अर्जुनाचा रथ चालवला. देव म्हणून अर्जुनाचं रक्षण केलं. देव म्हणून द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे राहून देव म्हणून रक्षण केलं महाराज. मग अर्जुनाला गीता सांगितले देव म्हणून की गुरु म्हणून. बघा तुम्ही गीतेचा अभ्यास करत असताना प्रथम अध्याय हा अर्जुन विषाद योग नावाचा अध्याय आहे. या अध्यायामध्ये फक्त अर्जुन बोलत गेला. भगवंताचा एक शब्दही त्या ठिकाणी निघलेला नाहीये. मग भगवंताने अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात कोणत्या श्लोकापासून केली गेली. गीतेचे 47 असणारे पहिल्या अध्यायातले श्लोक आहे. या 47 श्लोकामध्ये एकदाही भगवान वाच हा शब्द आलेला नाहीये. यामध्ये फक्त संजय बोलतो, धृतराष्ट्र बोलतो आणि अर्जुन बोलतो. श्री भगवान वाच शब्द आला नाही. मग भगवंताने अर्जुनाला गीता सांगण्याकरता सुरुवात कोणत्या श्लोकापासून केली. वाचली का गीता. झोपले नाही तुम्ही. गीता ही भगवंताने सांगण्यास सुरुवात कुठून केली. जेव्हा अर्जुनाच्या मुखातून एक श्लोक निघाला महाराज. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या अध्यायाच्या 2 श्लोकामध्ये संजय बोलतो, नंतर अर्जुन बोलतो आणि अर्जुन बोलल्या नंतर त्या ठिकाणी अर्जुनाच्या मुखातून 4 श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये निघाले. आणि त्यामध्ये एक श्लोक आहे अर्जुनाचा. अर्जुन वाच कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि धर्म सम्मूढ चेतः यत्रियस्या निश्चितं रोहितन्मि शिष्यस्तेऽहं शादिमां त्वं प्रपन्नम्. भगवंताला जेव्हा शिष्यत्व भगवंताचं पत्करलं, कार्पण्य नावाचा दोष अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हा दोष कार्पण्य नावाचा दोष म्हणजे काय तर कार्पण्य नावाचा दोष म्हणजे महाराज धर्मामध्ये अधर्म दिसणं, चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्टीमध्ये चांगलं दिसणं, याला अधर्मामध्ये धर्म दिसतोय महाराज. हा कार्पण्य नावाचा दोष अंतकरणामध्ये निर्माण झाला आणि अर्जुन युद्ध करायला नाही म्हणतोय. अशा प्रसंगी अर्जुन
भगवंताला शरण गेला, परंतु देव म्हणून शरणागती पत्करलेली नाही. आता शिष्य म्हणून अर्जुन देवाला शरणागती पत्करतो. महाराज कार्पण्य दावो, कार्पण्य नावाचा दोष अंतकरणामध्ये निर्माण झाला आणि अर्जुन म्हणतो शिष्यस्त्यहं शादिमां त्वं प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे. जेव्हा शिष्य आहे म्हटल्यानंतर भगवंत बोलायला सुरुवात करतात आणि मग भगवंताने अर्जुनाला आत्मस्वरूपाच्या ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. महाराज मग गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला अर्जुन विषाद नावाचा योग फक्त अर्जुन बोलतोय आणि दुसऱ्या अध्यायापासून अर्जुनाला भगवंत गीता सांगायला सुरुवात करतात. मग अर्जुनाला भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांख्य योगाचा उपदेश केला आणि मग सांख्य योग म्हणजे काय? आत्मस्वरूपाचा उपदेश त्या ठिकाणी केला. महाराज भगवंत सांगतात अर्जुना, नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकान चैनम क्लेदयन्त्यापनो शोषयति मारुत अचोद्योयमदाह्योयमक्लेद्यो शोषेवच नित्य सर्वगता स्थानो रचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकारोऽयमुच्यते तस्माद्विदित्वैनं नैव शोचितुमर्हसि वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या जीवाच्या व्याख्या सांगितल्या महाराज. नैनम छंदन्ति शस्त्राणि, जीवाला शस्त्र कापू शकत नाही. भीष्माचार्यांचं शरीर हे बाणाने चिरछेद शरीराचा होईल, आत्म्याचा नाही. भीष्माचार्यांचा आत्मा कसा आहे? न जन्मणारा आहे, न मरणारा आहे. आत्मस्वरूपाचं दर्शन सांख्ययोगाचा उपदेश अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये केला. परंतु केव्हा केला? जेव्हा अर्जुनाच्या मुखातून शब्द निघाला शिष्यस्त्यां शादिमां त्वं प्रपन्नम, म्हणजे अर्जुनाला गीता सांगितली गुरु म्हणून आणि अर्जुनाचा रथ चालवला देव म्हणून. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्मयोग सांगितला, पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग सांगितला, सहाव्या अध्यायामध्ये योग संन्यास सांगितला, सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगितला, आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म योग सांगितला, नवव्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला, दहाव्या अध्यायामध्ये विभूती दर्शन योग सांगितला, अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग सांगितला, 14व्या अध्यायामध्ये गुणत्र विभाग सांगितला, 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला, 16व्या अध्यायामध्ये दैवी सुर संपत्ती योग सांगितला, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा योग सांगितला, 18व्या अध्यायामध्ये महाराज मोक्ष संन्यास योग सांगितला. या 17 असणाऱ्या योगाचं वर्णन तेव्हाच भगवंताने अर्जुना समोर केलं जेव्हा अर्जुनाच्या मुखातून शिष्यस्त्यां शादिमां त्वं प्रपन्नम हा शब्द निघाला महाराज. आणि म्हणून तो देव म्हणून अध्यात्म ज्ञान देव म्हणून तो महाराज संतांची कामे करतो आणि गुरु म्हणून अध्यात्म ज्ञानाचा धडा देतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. मग देव म्हणून काय करतो? द्वितीय चरणामध्ये पडिये देह भाव
पडिये देह भाव म्हणजे काय, तर तो भक्ता करता महाराज देह धारण करतो. पडिये देह भाव पुरावी वासना, आणि भक्ताच्या अंतकरणामधली असणारी वासना तो पूर्ण करतो महाराज. पडिये देह भाव पुरावी वासना, आणि अंती ते आपण आपासी न्यावे. मग तो कुणाला आपल्या जवळ घेऊन जातो शेवटी? जो भक्त आहे महाराज त्याच्या करता देह धारण करतो, त्याच्या अंतकरणामधली वासना तो पूर्ण करतो, आणि त्या भक्ताला अंती आपल्या लोकाला घेऊन जातो महाराज. मग कुणा करता देह धारण केला? अंबऋषी कारणे जन्म 10 सोसिले, धर्म रक्षवया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्त जना. अंबऋषी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती एक. भगवंताचे 10 अवतार झाले बरं का. मग हे 10 अवतार कोणते? 2 जलचर, 2 भुईचर, 2 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 1 बौद्ध, आणि पुढे होणार कलंकी अवतार. हे 10 अवतार कुणा करता घेतले? अंबरीश राजा करता 10 अवतार घेतले देवाने महाराज. मग 2 जलचर, जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणार कोण कोण? मत्स्य आणि कुर्म 2 जलचर. 2 भुईचर, जमिनीवर राहणारे नरसिंह भगवान आणि वराह भगवान भुईचर. 2 ब्राह्मण, 2 ब्राह्मण वामन भगवान आणि परशुराम. 2 क्षत्रिय प्रभू राम आणि भगवान श्री कृष्ण. बौद्ध अवतार, पंढरीमध्ये जो उभा आहे तो बौद्ध अवतार आहे, आणि पुढे होणार कलंकी अवतार. हे 10 अवतार कुणा करता घेतले? तर अंबऋषी साठी जन्म सोसिले, दुष्ट निर्दाळिले किती एक. एकट्या अंबऋषी साठी महाराज 10 वेळेसा भगवंत जन्माला येतो. मग अंबरीश राजा कोण आहे? श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये महाराज अंबरीश राजाची कथा त्या ठिकाणी आली बरं का. हा अंबरीश राजा प्रभू रामचंद्रांच्या असणाऱ्या वंशामधला अंबरीश राजा आहे. या अंबरीश राजाचा नियम होता द्वादशीचं पारण करायचा. दशमीच्या दिवशी 1 वेळेस भोजन करायचं, एकादशी ही निर्जला करायची, आणि द्वादशीच्या दिवशी दिवस उगवायच्या अगोदर पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवून द्वादशीचं पारण सोडायचं. हा त्याच्या जीवनामधला नित्यनेम होता. परंतु एक दिवस या अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषींचं आगमन झालं, आणि दुर्वास ऋषी काय एकटे नव्हते महाराज. 60,000 शिष्यांसह दुर्वास ऋषींचं आगमन अंबरीशीच्या महाली झालेलं आहे. अंबरीश राजाच्या महाली झालं महाराज, आणि अंबरीश राजाला सकाळी दुसऱ्या दिवशी द्वादशीचा पारणा फेडायचा आहे. संध्याकाळी आगमन झालेला एकादशीच्या संध्याकाळी निवासाची व्यवस्था केली गेली, आणि सकाळी महाराज अंबरीश राजाने दुर्वास ऋषींना भोजनाचं आमंत्रण दिलं गेलं. भोजनाचं आमंत्रण दिलं गेलं, परंतु त्या ठिकाणी दुर्वास ऋषींनी सांगितलं, तू तोपर्यंत नियोजन कर, आम्ही गंगेहून स्नान करून येतो. आणि गंगेहून स्नान करण्याकरता दुर्वास ऋषी गेलेले आहे. इकडं द्वादशीचा पारणा सोडायचा वेळ झालेली आहे, कारण सूर्यनारायण भगवान उगण्याच्या अगोदर त्या ठिकाणी द्वादशीचं व्रत सोडायचं आहे महाराज. द्वादशीचा पारणा सोडायचा आहे, आणि दुर्वास ऋषींचा अपमान होईल जर आपण भोजन ग्रहण केलं तर. मग काय करावं? काही सुसान असं झालं. परंतु दुसऱ्या दिवशी निर्जला एकादशी आहे, द्वादशीचा असणारा पारणाचा नियम आहे, आणि अंबरीश राजाने महाराज दुर्वास ऋषींची वाट बघितली, परंतु दुर्वास ऋषींना येण्याकरता काही वेळ होता, आणि म्हणून आपल्या देवघरासमोर अंबरीश राजा गेलेले आहे. हातामध्ये महाराज पंच पाणी घेतलेलं आहे, आणि मुखात घातलं. द्वादशीचा पारणा फिटलं गेलं, नेम वाचला गेला, बाहेर आला. तेवढ्या दुर्वास ऋषींचं आगमन झालं, आणि दुर्वास ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखलंय, आणि द्वादशीचं पारणं सोडलेलं आहे, भोजन केलेलं नाहीये महाराज. दुर्वास ऋषीचा असणारा क्रोध अनावर झाला, आणि अंबरीश राजाला दुर्वास ऋषीने शाप दिला, तुला 10 जन्म
गर्भवासाचं दुःख भोगावा लागेल महाराज. हा शाप दुर्वास ऋषीने दिलेला आहे, परंतु अंब ऋषी जेवलेला नाही. अन्न ग्रहण केलं असतं तर हा शाप देणं योग्य होतं, परंतु अन्न ग्रहण केलेलं नाहीये, जेवण केलेलं नाहीये, दुर्वास ऋषीचा अपमान झालेला नाहीये. फक्त द्वादशीचं पारणं हे पाण्याच्या थेंबाने सोडलेलं आहे. निर्जला एकादशीचं व्रत सोडलेलं आहे. जीवनामध्ये नित्येनं मला फार महत्व दिलं गेलेलं आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये नित्यनेमाला फार महत्व आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. एका गावामध्ये एका असणाऱ्या साधूचं व्याख्यान होतं. सत्संग चालू असताना एक मारवाडीने ते व्याख्यान ऐकलं. मारवाड्याने जेव्हा त्या असणाऱ्या साधूचं व्याख्यान ऐकलं तर त्या साधूने नित्यनियमाचं फार महत्व प्रतिपादन केलेलं होतं. मारवाड्याला वाटलं आपल्याला सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम केला गेला पाहिजे. आणि म्हणून तो असणारा मारवाडी सर्व शत्रुघ्न निघून गेल्यानंतर त्या साधू जवळ गेला आणि सांगितलं, महाराज मला एखादा नित्यनेम सांगा ना. तेव्हा त्या ठिकाणी त्या साधूने विचारलं, बाबा सकाळी उठून देवपूजा करत जा. तुमच्या गावातल्या असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये तांबर पाणी नेऊन महादेवाला घालत जा. हा नित्यनेम कर. मारवाडीने सांगितलं, एवढा वेळ माझ्या जवळ नाहीये. असा नियम मला सांगा की माझं कामही चालू असला पाहिजे आणि नित्यनेमही झाला पाहिजे, परंतु काम बंद करून मला नित्यनेम सांगू नका. साधूने सांगितलं, बाबा तूच ठरव तुला कोणता असणारा नियम आवडतो आणि तुझ्याकडून सहज तो नियम होऊ शकतो. त्या मारवाड्याने सांगितलं, महाराज आमच्या घरासमोर एक कुंभार बाबा राहतात, वारकरी आहे. ते पहाटे 4 वाजता उठतात, काकडा करतात, काकडा आरती करतात. माझा नित्यनेम आहे, त्यांचा गंध मी पाहिला की मी माझ्या कामाला सुरुवात करत जाईन. कारण घरापुढे दुकानापुढे घर होतं. दुकानाचं शटर वर केलं म्हणजे त्या असणाऱ्या वारकऱ्याचा चेहरा दिसायचा आणि त्याचा गंध पाहायचा. कामही बंद करायची गरज नाही आणि कामही चालू आणि नित्यनेमही चालू. बऱ्याच दिवस झाले हा नित्यनेम त्या मारवाड्याचा चालू होता महाराज. परंतु एक दिवस अशी वेळ आली, पुढे संक्रांतीचा सण होता आणि संक्रांतीसाठी त्या ठिकाणी महाराज छोटे छोटे गाडगे बनवायचे होते आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज ते कुंभार बाबा माती आणण्याकरता पहाटे काकडा उरकून 5:30 वाजता गावाच्या बाहेर माती आणण्याकरता गेले. माती आणण्याकरता का असणारे कुंभार बाबा गेलेले आहे. याने शटरवर केलं, परंतु वारकरी दिसला नाही, कुंभार बाबा दिसले नाहीये. दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली आला आणि विचारलं, काका कुठे गेले? काकूने सांगितलं, बाबा पुढे 15-20 दिवसावर संक्रांत आलेली आहे आणि म्हणून छोटे छोटे असणारे बोळके बनवायचे आहे, मातीची काही भांडी बनवायची आहे. त्याकरता ते माती आणण्याकरता गावाच्या बाहेर गेलेले आहे. याला वाटलं जर आपण हा असणारा नियम पाळला नाही तर एक असणारा 7-8 महिन्याचा नियम आपला बुडेल. म्हणून तो असणाऱ्या त्या वारकऱ्याचा शोध करण्याकरता गावाच्या बाहेर गेला. ज्या ठिकाणी हे असणारे कुंभार बाबा मातीचा असणार माती खंदत होते, त्या माती खंता खंता त्या कुंभार बाबाला धनाचा हंडा सापडला महाराज. सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा कुंभार बाबाच्या हातात होता. कुंभार बाबा खड्ड्यामध्ये बसलेले होते. तेवढ्यात असणारा मारवाडी तेथे आला. मारवाडी आल्याबरोबर त्या ठिकाणी कद्या असणाऱ्या कुंभाराने त्या वारकऱ्याने वर बघितलं आणि महाराज तो असणारा मारवाडी मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, मी पाहिलं, परंतु काय पाहिलं हा शब्द त्याच्या मुखातून निघत नाहीये. त्या असणाऱ्या कुंभार बाबांना त्या धनाच्या असणाऱ्या हंड्यावर माती लोटली आणि घाई त्या असणाऱ्या मारवाड्याच्या पाठी मागे पळत सुटला. कुणाला सांगू नको. मारवाडी दुकानामध्ये आला. तो असणारा कुंभार बाबा मारवाड्याच्या पाठीमागे आला आणि त्याला सांगितलं, बाबा कुणाला सांगू नको, आपण अर्ध वाटून घेऊ. निस्ता गंध पाहण्याचा नियम त्याने त्याच्या जीवनामध्ये घेतला महाराज. त्याला तर त्या ठिकाणी अर्ध धन प्राप्त झालं. जो माथ्याला गंधावेल त्याला परमार्थ रूपी धन प्राप्त होईल. विठ्ठल परमार्थ रूपी धन प्राप्त करायचं असेल तर त्याकरता जीवनामध्ये नित्यनेम पाहिजे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, तो असणारा दुर्लभ आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये नित्यनेम असावा आणि हा परमार्थ रूपी धन प्राप्त झाल्यानंतर काय होईल महाराज? परमार्थ माधन जोडी देवाचे चरण करावया जतन. परमार्थ रूपी धनाची प्राप्ती झाली की देवाची प्राप्ती होते आणि देव प्राप्त झाला की
तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विना जीवा सुख नोव्हे. देव प्राप्त झाला की सुखाची प्राप्ती होते. मग सुख प्राप्त करायचं असेल तर देव प्राप्त करा आणि देव प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करा. आणि तो नित्यनेम होता अंबरीश राजाचा. द्वादशीचं पारणं फेटलं गेलं. शाप दिला अंबरीश राजाला 10 जन्माचा गर्वास भोगावा लागेल म्हणून. महाराज त्या ठिकाणी भगवंताला राहावाला नाही आणि भगवंताच्या हातातला सुदर्शन चक्र गरगर फिरत अंबरीश राजा जवळ आलेला आहे. आणि अंबरीश राजा जवळ आल्यानंतर दुर्वास ऋषीचा पाठलाग हे सुदर्शन चक्र करतय. सुदर्शन चक्र पाठीमागे असणारे दुर्वास ऋषी पुढे पळताय. दुर्वास ऋषी पळत पळत त्या ठिकाणी कैलासामध्ये आले आणि देवाला विनंती केली, देवा माझं या सुदर्शन चक्रापासून माझं रक्षण करा. भगवान शिवाने सांगितलं हे आपल्या हातात नाहीये, ज्याचं चक्र आहे त्याच्याकडे जावं. आणि महाराज दुर्वास ऋषी भगवान विष्णूकडे गेले, विनंती केली, देवा या तुमच्या सुदर्शन चक्रापासून माझं रक्षण करा. तेव्हा देवाने सांगितलं हे माझ्या हातात नाही, ज्याचा अपमान तू केलेला आहे त्याची जर तू माफी मागितली तर या ठिकाणी महाराज सुदर्शन चक्र शांत होईल. दुर्वास ऋषी अंबरीश राजाच्या महाली आला महाराज आणि दुर्वास ऋषीने अंबरीश राजाची माफी मागितली आणि सुदर्शन चक्र शांत झालं. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवंताने सांगितलं, राजा तुला या गर्भवासाचं दुःख भोगण्याची गरज नाहीये, कारण तू माझा नित्यनेम केला, तू काही चूक केलेली नाही म्हणून मी तुझ्या करता 10 वेळेस या मृत्यू लोकामध्ये जन्माला येईन. अंबरीशी कारणे जन्म 10 सोशिले. मग अंबरीशीसाठी तो जन्माला आला. पडिये देह भाव पुरावी वासना, भक्ताची वासना पूर्ण करतो आणि भक्ता करता देह धारण करतो. पडिये देह भाव पुरावी वासना आणि नंतर अंती ते आपणापासी न्यावे. त्या असणाऱ्या भक्ताला अंती त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो आपल्या लोकाला घेऊन जातो. एवढंच नाही तर तो त्याच्या पाठीमागे आणि पुढे राहून सांभाळ करतो, रक्षण. मागे पुढे उभा राहे सांभाळी, 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 माझे सांभाळी, माझे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी. मागे पुढे उभा राजे सांभाळी, मागे पुढे उभा राजे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी. मागे पुढे उभा राजे सांभाळी. आलिया काजनी माया, आलिया मागे पुढे उभा राजे सांभाळी, मागे पुढे उभा राजे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी, राजे सांभाळी. मागे पुढे उभा राजे सांभाळी, पुढे राहून तो देव महाराज रक्षण करतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत अलिया घाद निवरवया. मागे पुढे राहून तो सांभाळ करतो महाराज. देव म्हणून भक्तांचा असणाऱ्यासाठी या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. देव म्हणून या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन
मागे पुढे उभा राहे सांभाळेत महाराज. द्रौपदीच्या मागून आणि अर्जुनाच्या पुढे रक्षण केलं महाराज. पायको पाठीची घातला आपण पुढा राहिला. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. कोणत्याही प्रकारचं कष्ट तो भक्ताला होऊन देत नाही. भक्ताला बर का. मग तो रक्षण कुणाचं करतो? गांजा पिणाराच का पत्ते खेळणारच? नाही महाराज, तो गांजा पिणाराचा पत्ते खेळणाराचा दारू पिणाराचं नाही रक्षण करत. मग रक्षण करतो कुणाचं? जो रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन करतो महाराज. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे रजनी हाती धंदा, दिन रजनी हाती रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन जे संत महात्मे महापुरुष करतात. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन असनी शयनी सदा हरीचे चिंतन. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो सतत माझं भजन करतो, रात्रंदिवस माझं चिंतन करतो, जो मच्चित्त झालेला आहे महाराज. मच्चित्त मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भगवान सांगतात अर्जुना, जो मच्चित्त झाला, जो मदगत प्राण झालेला आहे, जो बोधयंत परस्परम, दोन एकत्र आल्यानंतर माझाच बोध घेतात आणि माझीच आत्मचर्चा करतात, त्या भक्तांचं मी रक्षण करतो. त्याचा योगक्षेम मी चालवतो. कुणाचा? जो सतत त्या परमात्म्याचं भजन करतो. भजनामध्ये सातत्यता सावी महाराज. आणि सातत्यता भजनामध्ये संत महात्म्या महापुरुषांचे होते. योगीराज गंगागिरीजी महाराजांचं भजन हे सतत होतं. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं भजन सतत होतं. माऊली ज्ञानोबरायांचं महाराज भजन सतत होतं. ज्ञानदेव मौन रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती राया. रात्रंदिवसच्या संत महात्म्या महापुरुषांनी भजन केलं महाराज, तेव्हा तो देव येतो. कुठं येतो? सज्जन कसयास भिकू लागे मास, संत सावत्यास खुरपू लागे महाराज. सज्जन कसायला तो मास विकू लागतो आणि सावता बाबाला तो खुरपू लागतो. तो आम्हा तुम्हाला का खुरपू लागत नाही महाराज? कारण तुमची आमची भक्ती ही देवाला आवडणारी नाहीये आणि सावता महाराजांची भक्ती ही देवाला आवडणारी आहे महाराज. मग देवाला आवडणारी भक्ती करावी, हीच थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया, संकल्पावी माया आवडणारी भक्ती, हीच थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया, संसाराची जेवढं संसारावर प्रेम आहे तेवढं आपलं देवावर आहे का हो? जेवढं सावता बाबाचं प्रेम आपल्या सौभाग्यवतीवर होतं तेवढंच प्रेम आपल्या शेतावर होतं. आणि जेवढं प्रेम आपल्या शेतावर होतं तेवढं पांडुरंग परमात्म्यावर देखील होतं महाराज. आणि म्हणून सावता महाराजांच्या रानामध्ये तो येतो, खुरपतो महाराज. का खुरपू लागावं सावता बाबाला? सज्जन कसाई होता, त्याला का मास विकू लागावं? कबीराला का शेले विणू लागावे महाराज?
याचा अभ्यास आपण करत नाही. संत चरित्राचं श्रवण आपण करतोय, परंतु सावताबाबाच्या शेतामध्ये तो खुरपू लागतो. सावताबाबाने काय केलं असं? सावताबाबाने काय केलं महाराज? कुर्मदास नावाचा भक्त होता देवाचा. हात नाही, पाय नाही, लाकडाच्या उंडक्यासारखं शरीर. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटण्याची अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. आईला विनंती केली, आई मला त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला भेटायचं आहे. कुर्मदासाने विनंती केली आईला. आईना सांगितलं, बाबा हे सगळं ठीक आहे, परंतु माझं वय झालेलं आहे. तुला पाठीवर घेऊन जाण्याची क्षमता माझ्यामध्ये राहिलेली नाहीये. कुर्मदास विनंती करतो, आई मला पाठीवरून घेऊन जाऊ नको, मला फक्त तुझा आशीर्वाद दे. तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर मला भेटल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ करत असाल, जर आईचा आशीर्वाद नसेल तर तो देव तुमच्याकडे कधी येणार नाही. महाराज भजन करत असाल आणि भजनाला चालला एकादशीला, आईनं आवाज दिला आणि आईला आवाज दिला आणि आईचा शब्द महाराज डवलून तो भजनाला गेला, ते भजन फलद्रूप होणार नाही. देव प्राप्त करायचं असेल तर आईचा आशीर्वाद घ्या, पाहिजे म्हणजे पाहिजे. ध्रुव बाळाला देव मिळाला 6 महिन्यामध्ये, परंतु ध्रुव बाळाला 6 महिन्यामध्ये देव मिळाला, कारण ध्रुव बाळाच्या पाठीवर महाराज सुनीतीचा आशीर्वाद होता. प्रल्हादजीला देव प्राप्त झाला, देव मिळाला, स्तंभामधून तो प्रगट झाला प्रल्हादजीसाठी. कया दूताचा आशीर्वाद होता. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताची असणारी नोंद गिनीन बुक मध्ये झालेली महाराज आहे. 25 लाख समाज एकत्रित येऊन 8 मिनिटांमध्ये त्यांना वाढ होते आणि गुरुवर्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एक सुद्धा माणूस उठत नाही. त्या गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ जगामध्ये असा परमार्थ नाही, ही असणारी शक्ती गंगागिरीजी महाराजांची आहे. आणि त्या गंगागिरीजी महाराजांना आशीर्वाद आहे महाराज अन्नपूर्ण मातोश्रीचा. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये गुरु हे पद प्राप्त करून घेतलं. गुरुवारी महाराजांचं चरित्र सांगितल्यानंतर अंगावर काटा येतो महाराज, डोळ्यातून अश्रू येतात. त्या ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी जो परमार्थ केला वयाच्या 111व्या वर्षापर्यंत, त्या परमार्थाची जी प्राप्ती महाराजांना झाली आणि तो परमार्थ महाराजांचा यशस्वी झाला, याच्या पाठीमागे महाराजांच्या असणाऱ्या पाठीवर मातोश्री प्रयागाबाईचा आशीर्वाद आहे. महाराज ज्यांच्या ज्यांच्या पाठीवर मातोश्रींचा आशीर्वाद, त्यांचा प्रपंच आणि त्यांचा संसार सुद्धा सुंदर आहे. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी परमार्थ जो सफल झाला महाराज, त्या सफलतेच्या पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद आणि कुर्मदासाने आईचा आशीर्वाद घेतला. पाय नाही आणि हातही नाही महाराज, लाकडाच्या उंडक्यासारखं शरीर आहे. कुर्मदास पंढरीला निघाला देवाला भेटायला. चालून चालून किती चालणार दिवसभर? आषाढ महिना आहे, पावसाळ्याचे दिवस. रस्ता हा चिखलाना माकलेला आहे आणि लाकडाचं उंडक्याचं शरीर जसं लाकूड गोल बिंगत तसा कुर्मदास पंढरीच्या दिशेने निघाला. 1 मैल अंतरावर कुर्मदास जाऊन पोहोचला. सर्वांग चिखलाना भरलेला आहे. संध्याकाळ झाली, रात्र झाली. देवाला राहवलं नाही. देवाला महाराज व्यापाऱ्याचं रूप घेऊन कुर्मदासाच्या सेवेकरता हजर झाला. कुर्मदासाच्या सेवेकरता हजर झाला. गरम पाणी केलं, कुर्मदासाला स्नान घातलं. अंगामधले असणारे काटे आणि खडे काढले महाराज. देवाने स्वतःच्या हाताने खिचडी बनवली आणि कुर्मदासाला खायला दिली. महाराज कुर्मदासांनी खिचडी खाल्ली आणि थकल्यामुळे कुर्मदास झोपी गेला. महाराज कुर्मदास झोपी गेलेला आहे. सकाळी उठला 5 वाजता.
व्यापारी दिसत नाही म्हणून म्हणे विचार केला. व्यापार करण्याकरता उशीर झाला असेल म्हणून व्यापारी निघून गेला. मजल दर मजल करत करत कुर्मदास दशमीच्या दिवशी अरण भेंडीच्या पाठीमागे महाराज लोहगाव आहे. त्या लोहगावामध्ये कुर्मदास येऊन थांबलेला आहे. जवळपास 8 मैलाचं अंतर पंढरी आहे आणि दशमीचा पूर्ण दिवस जरी चाललो तरी 8 मैलाचं अंतर आता काटवू शकत नाही. आणि म्हणून वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. आषाढ शुद्ध दशमीचा दिवस उजाडला. वारकऱ्यांना आवाज दिला, वारकरी बाबा माझा निरोप त्या पांडुरंग परमात्म्याला सांगाल का? माझा निरोप त्या देवाला द्या. वारकरी बाबांनी सद्गतीत अंतकरण होऊन बघितला. लाकडाच्या उंडक्यासारखं शरीर, ज्याला हात नाही पाय नाही, तो पंढरीच्या दिशेने निघाला. अरे देवाने आपल्याला हात आणि पाय दिले, आपण पंढरीला का जाऊ नये? कुर्मदास पंढरीला निघाला. वारकऱ्याने निरोप घेतला. महाराज. आणि वारकरी दशमीच्या संध्याकाळी वळवंटामध्ये येऊन दाखल झाला. दशमीच्या दिवशी संध्याकाळी वळवंटामध्ये हरिजागर झाला. पहाटे 3 वाजता 1 तासभर विश्रांती म्हणून वारकरी वाळवंटामध्ये अडवा झाला. 3:30च्या मुहूर्तावर उठलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केला, काकडा आरती केली, देवाचे दार उघडल्या गेलं आणि महाराज त्या ठिकाणी वारकरी बाबा पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता कुंडलिकायाचं दर्शन घेऊन घाट चढून वर आलेले आहे. रस्त्यामध्ये चोखोबरांची भेट झाली, नामदेवरायांचं दर्शन झालं. वारकरी बाबा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्याच्या दिशेने चालले. रस्त्यामध्ये गरुड खांब भेटला. गरुड खांबाला कडकडून आलिंगन दिलं आणि वारकरी बाबा जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये गेले, वारकरी बाबांनी पांडुरंग परमात्म्याची असणारी मूर्ती डोळे भरून बघितली. महाराज राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून या. त्या देवाला बघितलं, डोळे भरून पाहिलं, अंतकरण सद्गती झालं. देवाला नमस्कार केला आणि बाजूला जाऊन वारकरी बाबा उभे राहिले. देवाने विचारलं, वारकरी बाबा एरवीच दर्शन घेऊन तुम्ही थांबत नाही, आज का थांबलात? तेव्हा त्या ठिकाणी देवाला वारकरी बाबांनी सांगितलं, देवा तुझा एक भक्त आहे हरण भेंडीच्या पाठीमागे, त्याचं नाव कुर्मदास आहे. तो त्या ठिकाणी थांबलेला आहे. त्याला हातही नाहीये आणि पायही नाहीये. महाराज तो त्याला तुला भेटायचा आहे, त्याचं चालणं होऊ शकत नाही. हा निरोप घेऊन मी आलेलो आहोत. देवाला निरोप दिला. महाराज आषाढ शुद्ध एकादशी आहे. जवळपास 10-12 लाख असणारे वारकरी भक्त त्या ठिकाणी पंढरीमध्ये दाखल झालेले आहे. देवाने विचार केला, कुर्मदासाच्या भेटीला जावं लागतं. बरोबर नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना घेतलं आणि देवाने पंढरीमधून प्रस्थान केलं. महाराज आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी कुर्मदासाला भेटण्याकरता देव ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांना बरोबर घेऊन देव निघाला. महाराज देव निघाला, परंतु ज्या रस्त्याने चालला देव त्या रस्त्यामध्ये अरण भेंडी गाव लागलं आणि देवाला सावता महाराजांना भेटण्याची तीव्र जिज्ञासा झाली. सावता बाबा कधी पंढरीला गेले नाही महाराज, परंतु तो देव सावता बाबाच्या मळ्यामध्ये आला बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझा सावता भजन करतोय, रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करतोय. त्याच्या असणाऱ्या भक्तीची आता परीक्षा पाहण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठी मागवून या. देवाने महाराज सावता महाराजांच्या मळ्यामध्ये देव शिरलेला आहे. सावता महाराज आंब्याच्या झाडाखाली, फुलांचा असणारा सुगंध, भाजीपाल्याचा सुगंध आणि त्या ठिकाणी सावता बाबा आंब्याच्या झाडाखाली महाराज घोंगडीवर बसून पांडुरंग परमात्म्याचं भजन करताय. महाराज भजनामध्ये लीन झालेले सावता बाबा आणि देव सावता बाबा समोर येऊन उभा राहिला. सावता बाबाच्या अंतःकरणामध्ये देव होता आणि बाहेर सुद्धा देव उभा राहिलेला आहे. देवाचा पितांबर विस्कटलेला दिसला, डोक्यावरचे केस विस्कटलेले दिसले, चंदनाचा टिळा विस्कटलेला दिसता, अलंकार विस्कटलेले दिसले. देव सर्व घामाने ओला चिंबा झालेला आहे आणि देव सावता बाबा जवळ विनंती करतो, सावता बाबा डोळे उघडा, मी आलेलो आहोत. सावता बाबाच्या अंतःकरणामधून जो आवाज येत होता तो बाहेरून आला, देवाचा. महाराज सावता बाबांनी डोळे उघडले, देवाची अवस्था बघितली. घाबरलेला देव सावता बाबांनी बघितला आणि सावता बाबांनी विचारला देवाला, देवा अरे काय भानगड आहे, कुणीकडे आला?
पंढरीमध्ये 10 लाख भक्त तुझी वाट पाहताय, तू या मळ्यात आला. सावता बाबा ती सगळी कथा तुम्हाला नंतर सांगतो, परंतु अगोदर मला लपायला जागा द्या. माझ्या पाठीमागे चोर लागलेले आहे, 2 चोर आहे. तुझ्या पाठीमागे चोर लागले महाराज. सावता बाबांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता जवळ पडेल असलेला विळा घेतला आणि सावता बाबांनी आपली छाती पाटली, देवाला लपायला जागा दिली महाराज. साठविला हरी जी हृदय मंदिरे, आणि म्हणून सावता बाबांनी आपल्या हृदयामध्ये देवाला लपायला जागा दिली. तेवढ्यात त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांचं आगमन मळ्यामध्ये झालं आणि सावता बाबाला विचारताय ज्ञानेश्वर महाराज. नामदेव महाराजांनी विचारलंय देवाला, सावता महाराज आमचा देव पाहिला का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सावता बाबाला का विचारतात नामदेव महाराज? तो काय सावता महाराजांनी आपल्या छातीमध्ये देवाला लपवून ठेवलाय, पितांबर बाहेर चमकवतो महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला दाखवला, नामदेव महाराजांनी देवाचा पितांबर धरला आणि बाहेर ओढून काढला महाराज. देव सावता बाबाच्या हृदयामधून नामदेव महाराजांनी बाहेर काढलाय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान आहे, सावता महाराज म्हणजे भक्ती आहे आणि नामदेव महाराज म्हणजे नाम आहे. ज्ञान हे देवाला दाखवतं, भक्ती देवाला अंतकरणामध्ये साठवते आणि नाम मात्र देवाला बाहेर ओढून काढतं महाराज. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आणि सावता महाराजांना बरोबर घेतलं महाराज आणि कुर्मदासाच्या भेटीला देव त्या ठिकाणी गेला. देव जेव्हा भेटीला येतो महाराज, तेव्हा देव एकटा येत नाही. देव बरोबर ज्ञानाला बरोबर घेतो, देव बरोबर भक्तीला बरोबर घेतो आणि देव बरोबर नामाला, माझे नामाला महाराज त्या ठिकाणी बरोबर घेतो आणि देव भेट देतो. मी कशा करता सांगतो की देव त्यांच्या शेतात काम करतो जो त्यांच्या आपल्या अंतकरणामध्ये देवाला साठवतो. देव त्याचं रक्षण करतो जो देवाला आपल्या हृदयामध्ये साठवतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारवया विठोबार खुमाई. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवरवया. आपलं सुद्धा देवाने रक्षण करावं असं वाटत असेल तर त्या देवाला अंतकरणामध्ये साठवा महाराज. देवाला एकदा अंतकरणामध्ये साठवलं की तो भगवान परमात्मा महाराज. मागे पुढे उभा राही सांभाळीत
आली आघात निवरवया. अजून काय करतो? योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. त्याचा योगक्षेम, जो भक्त आहे ज्याच्या चित्तामध्ये देव आलेला आहे, त्याचा योगक्षेम तो देव चालवतो महाराज. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. जर भक्ती करत असताना, भजन करत असताना भक्तीची वाट जर चुकली तर तो देव महाराज हाताला धरतो आणि तो मार्ग तो भक्ताला दाखवतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर हो. आणि म्हणून या ठिकाणी तो परमात्मा चित्तामध्ये धारण करा, त्या देवाची भक्ती करा. एक दिवस मरण येणार आहे, मृत्यू हा अटळ आहे महाराज. कारण उपजले ते नासे नासिले, पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एक दिवस जन्माला आलेला असणारा जीव, त्याचा असणारा मृत्यू या ठिकाणी होणार आहे. निर्माण झालेलं शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. जातस्ते ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्याच्या, तस्मात् परिहर्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून अर्जुना, तू शोक करू नको. हा देह निर्माण झाला आणि जे निर्माण झालं ते नष्ट होत असता. हा संसाराचा नियम आहे. हा संसार निर्माण झालेला आहे महाराज, आणि हा संसार निर्माण झाला म्हणजे हा संसार नष्ट होणार आहे. या संसारातलं सुख हे नष्ट होणार आहे, आणि जे सुख आहे महाराज ते परमात्म्याच्या भजनामध्ये आहे. तो भगवंताचं भजन केलं तर तो भक्ताचं रक्षणही करतो, त्याला अध्यात्म ज्ञानाचा उपदेशही करतो. आणि जर तुमचा याच्यावर विश्वास नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे विश्वास जर विश्वास नसेल तर तुम्ही पुराणाला विचारून पहा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोने. जर विश्वास नसेल, खरंच देव रक्षण करतो का? खरंच देव देह धारण करतो का? खरंच देव भक्ताची वासना पूर्ण करतो का? खरंच देव त्याचा योगक्षेम चालवतो का? खरंच तो भरकटलेला जीव त्याला हात धरून मार्गाला लावतो का? जर याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणे विचारोनी.
पडियत्य भाव पुरावे वासना अंते ते अपना पासी न्यावे. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज त्याचप्रमाणे ब्रह्मलीन सद्गुरुजी नारायणगिरीजी महाराजांच्या चरण कमली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आपण समस्त मातोश्रीवर प्रेम करणारे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद. कैलासवासी मातोश्री सुमनबाई अण्णासाहेब गिरमी यांचं असणाऱ्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि आपल्या लेक जावयांनी मातोश्रीचं श्राद्ध विधी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जावई आहे सयाजी काशीनाथ पाटील दुधाळ. त्याचप्रमाणे मुलगी आहे उषाताई, संगीताताई, पुष्पाताई, मंगलताई, शारदाताई. 5 मुली आहे आणि 5 मुलीवर असणारे सर्व प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद. मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज मातोश्रींचा पुढील मार्ग सुगम करो. पांडुरंग परमात्मा त्यांना चिरकाल शांती देव हीच प्रभू चरणी प्रार्थना. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटच्या वतीने मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या मार्फताला असणारे आमच्यावर प्रेम करणारे आमचे अण्णा महिसांना गोंडेगावकर त्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आपणा त्यामुळे अण्णांना सुद्धा धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावापनाची देव होय गुरु पडियते भाव पुरावी वासना अंतिते अपना पासी न्यावे. मागे पुढे उभा राये सांभाळीत आलिया घाद निवरवया योगशीम त्यांचे जाणी जड भारी. वाट दारी करी धरून या तुका मने नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी. म्हणून त्या भगवंताची भक्ती करा, भगवंताचं भजन करा, जीवनाची सफलता प्राप्त करून घ्या. किती संपत्ती कमवली, किती ऐश्वर्य कमवलं तरी ती संपत्ती आपल्या जीवनाची सफलता आपल्याला प्राप्त करून देत नाही. गाड्या घेतल्या म्हणजे जीवनाची सफलता होते असं नाही. बंगले बांधले म्हणजे जीवनाची सफलता होते असं नाही. महिन्याला 50-60 हजार पेमेंट मिळालं किंवा वर्षाला 8 लाखाचं पॅकेज मिळालं म्हणजे जीवन सफल होत नाही. जीवनाची सफलता प्राप्त करायची असेल तर त्याकरता परमार्थ करावा लागतो. आणि तो परमार्थ करत असताना आपला स्वार्थ बाजूला ठेवून जेव्हा निस्वार्थ परमार्थ आपल्याकडून घडतो त्या परमार्थापासून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, समाधानाची प्राप्ती होते. आणि हाच परमार्थ आपल्या हातून घडावा हीच प्रभू चरणी प्रार्थना. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. जय विठ्ठल. जय विठाल तुका